बुद्ध बुद्ध कोणाला आशीर्वादही देत नाहीत, बुद्ध कोणाला शापही देत नाहीत, बुद्ध खायला कोंबडं बकरं सुद्धा मागत नाहीत आणि बुद्ध नवसालाही पावत नाहीत. बुद्ध स्वतःची पूजा करायलाही लोकांना सांगत नाहीत आणि बुद्ध मेणबत्ती अगरबत्ती सुद्धा मागत नाहीत. बुद्ध आस्तिकही नाहीत, बुद्ध नास्तिकही नाहीत, बुद्ध वास्तविक आहेत. बुद्ध म्हणजे आचार विचार रीत आहे, बुद्ध म्हणजे वास्तव आहे. बुद्ध कुणाला पावत नाही, बुद्ध कुणावर कोपत नाही, बुद्ध कुणाच्या अंगातही येत नाही, पण अंगात येणारे देव भूत प्रेत आत्मा यांचं अस्तित्व मात्र नाकारतो, पण तरीही स्वतःला देव म्हणवून मात्र घेत नाही. बुद्ध कर्माला महत्व देतो, बुद्ध माणसाला महत्व देतो, बुद्ध माणसाच्या मनातील विचारांना महत्व देतो. खरं बोलणं म्हणजे बुद्ध, माणसाचा द्वेष न करणं म्हणजे बुद्ध, द्वेषाला प्रेमाने उत्तर देऊन शांतता प्रस्थापित करणं म्हणजे बुद्ध. बुद्ध अहिंसेला महत्व देतो, बुद्ध चांगलं सगळ्यांशी वागा असं सांगतो, वाईट कोणाचं करू नका असं सांगतो, कारण बुद्ध बुद्धीला तर महत्व देतोच, पण त्याही पेक्षा शील आणि नैतिकतेला महत्व देतो आणि म्हणूनच तर तो ठरतो बुद्ध.